सो इकडे तुम्ही बघू शकता माझी साडी सुद्धा वेअर करून झालेली आहे, स्टाईल पण करून झालेली आहे. अशी मी सिंपलच हेअरस्टाईल. नंतर मी हे फाउंडेशन अप्लाय करते. सो इकडे मी फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे. जास्त मेकअप नाही करत आहे, मी मिनिमलच लुक ठेवत आहे. फाउंडेशन मी यूज केलंय. फाउंडेशन अप्लाय करत आहे. देन इकडे काजळ अप्लाय करते. देन हे आय शॅडो आहे. आय शॅडो मी नॉर्मली हातानेच लावते, पण नाही आहे आपल्याकडे ब्रश, आपण यूज करूया. आय शॅडो साठी मला असं वाटतं हा गोल्डन लुक परफेक्ट जाईल, कारण आपल्या साडीवरती गोल्डन वर्क आहे. सो देन आपण ब्लश यूज करत आहोत, तर हा ब्लश आहे. ब्लश साठी मी हा यूज करते. थोडासा हातावरती घेतला, जस्ट टॅप टॅप, जस्ट टॅप इट, ओके, अँड ब्लेंड इट. मला हायलायटर यूज करायचा आहे. हायलायटर साठी मी पिंक हायलायटरच यूज करते इथे. त्यासाठी पिंक हायलायटर. इम्पॉर्टंट पार्ट इज लिपस्टिक. Then I am applying this red lipstick because my sari is red. So choosing this bindi. So let's see it will look good or not. Okay. I think this is perfect and I'm good with this. So आपल्याला नाकामध्ये वेअर करायचे नथ. सो ही नथ ही सोन्याचीच नथ आहे. सो तुम्ही बघू शकता डिझाईन. मिनिमल लुक साठी मी हेच यूज करते. तर मोठ्या मंगळसूत्रासाठी हे माझ्याकडे मोठं मंगळसूत्र आहे. ऍक्च्युली छोटं मंगळसूत्र पण आहे, मी घातलंय. आणि इथे मी नेकलेस नाही घालणार आहे, कारण जर नेकलेस घातला तर मग ते भरपूर ऑड होऊन जाईल, असं भरलेलं वाटेल. सो ऑलमोस्ट रेडी आहे. आता इकडे मी ऑलमोस्ट रेडी आहे. मी पूर्ण लुक तुम्हाला दाखवले ना, तिथे मला दाखवायला जमत नाहीये ऍक्च्युअल मध्ये. हा ऑप्शन चूज केलाय. ऍक्च्युली 6 बांगड्या वेअर करते. सो एक एक करून आपण वेअर करूया.